I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 68 पाठ 68. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. सध्या माझ्या भाचीच्या लग्नाची अगदी जोरदार तयारी चालू आहे. आज ती माझ्याच घरी मेहंदी काढायला येणार आहे. सुनीता मावशी, आले ग. वेअर इज स्वातीताई? शी विल कम नाव. आणि बाकी सगळे? अगं येतील इतक्यात. चल आपण जरा तयारी करूया. Sunita Maushi, what is this? मेहंदी. What? दिस इज मेहंदी फॉर पुटिंग ऑन द ब्राइड्स हँड्स. शरद दादा, विल यू पुट मेहंदी? No, 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 no. I like the smell of मेहंदी. Yes, it smells good. Changla vas. Ranjana, will you put mehendi? Yes, I will. Oh, that's very good. सुनीता मावशी ड्रॉज ब्युटिफुल मेहंदी डिझाईन्स. म्हणून तर स्वातीताई इकडे मेहंदी काढायला येणार आहे. रंजना, ओपन द डोर. स्वाती आली बहुतेक. या, स्वातीताई आणि शेजारची अनवरची आई दोघी आल्या आहेत. सुनीता मावशी नमस्कार करते. हा, अगं राहू दे ग. व्हेर इज संतोष? हो, तो कसा नाही आला? त्याला वाटलं असेल फक्त बायकांचा कार्यक्रम असेल. नाही नाही, मुलांनी आम्हाला चहा पाणी द्यायला हवं. हं. मी त्याला बोलवून आणते. सो स्वाती, हाऊ आर यू? फाईन, थँक यू. अँड अजय, हाऊ इज ही? ही इज फाईन. ओळख करून देते. हं. दिस इज शरद, राहुल्स फ्रेंड. अँड शरद, दिस इज स्वाती, द ब्राइड. Hello. हॅलो. आणि या अनवरची आई. Namaste. नमस्ते. हे आणलं संतोषला. लाजतच होता यायला. बरं सुनीता मावशी, मेहंदी लावायला सुरुवात करूया का? लेट्स स्टार्ट. सब तैयारी हुई? मेहंदी को इमली के पानी में भिगोया? हो. अनवरची आई, कॅन आय पुट मेहंदी ऑन युअर हँड? मी तुमच्या हातावर मेहंदी काढू का? चलेगा चलेगा. सुनीता मावशी, मला कशाला बोलवलं? अरे मेहंदी काढायला. आय डोंट वॉन्ट मेहंदी. ठीक आहे, पण मेहंदी पण एक कला आहे. कशी काढतात ते बघायला तरी ये. आणि आपण सगळे खाऊ पिऊ आणि मज्जा करूया की. मी करीन सर्वांसाठी चहा पाणी. Say it in English. आय विल मेक टी फॉर एव्हरीवन. Good. सुनीता मावशी, कशी आली आहे मेहंदी? वा, छान काढतेस की. बहुत अच्छा है. बट हु विल पुट मेहंदी ऑन माय हँड? अनवर्स मदर विल पुट मेहंदी ऑन युअर हँड. अनवरची आई, विल यू पुट मेहंदी ऑन माय हँड? हाँ हाँ, क्यों नहीं. वाह सुनीता मावशी, मस्त. काय छान मेहंदी काढली आहेस. सुनीता मावशी, आता तरी दे ना ग खायला. व्हॉट इज देअर टू ईट? आय एम हंग्री. ओके, वी हॅव मेड लड्डूस फॉर यू अँड संतोष अँड रंजना हॅव बॉट फरसान फॉर अस अँड शरद विल मेक टी. Oh, Sunita Maushi, where are the cups? The cups and plates are in the cupboard. आय विल हेल्प हिम. एक मिनिट हं, मी फोन घेते. हॅलो. हो, मी सुनीता घोरपडे बोलते. आपण कोण? अजय. कोण? अजय. बोला बाईसाहेब. हॅलो. येस, दिस इज स्वाती. हे पहा, लाडू आणि फरसाण तयार. अरे बापरे, काय हा गोंधळ. सुनीता मावशी, फोन चालू आहे. मला काही ऐकू येत नाहीये इथे. शरद, अरे कशाला एवढ्या बशा आणायच्या एकदम? Sorry, I'm sorry. I'll clean it up. चल बाय
पाहिजे. ठेवते आता. अरे इतका गोंधळ चाललाय इथे. बाय. शरद, हॅव यू टेकन युअर प्लेट? Don't worry, I will take it. Please open the door, Santosh. Okay, I will open the door. Mangala and Moti, come in, come in. Hello, Mangala. Look at my mehendi. मंगला, तू मोतीला बाहेर ठेवतेस का? नाहीतर तो उड्या मारून सगळ्यांची मेहंदी खराब करून टाकेल. I will take Moti outside. शरद, प्लीज गेट वन प्लेट फॉर मंगला ऑल्सो. No, thank you. I am not hungry, but I am thirsty. Can I have some water? Oh, sure. Moti is angry. He wants to come in. Now I will make tea. शरद, ask everyone tea or coffee. Ranjana, what do you want? I want tea. What do you want, Mangala? I also want tea. Do you want tea, Swati? No, I don't like tea. Can I have some coffee? Sure. I know Sunita Maushi also likes coffee. हो, अनवरची आई, तुम्ही काय घेणार? चहा का कॉफी? मैं तो चाय लूंगी. So 2 cups of tea, 3 cups of coffee. What about me? Oh, I forgot. What do you like, Santosh? I like tea. So 4 cups of tea and 3 cups of coffee. 4 कसे? I will also have tea. I will make tea and coffee. सुनीता बहन, लड्डू तो बहुत अच्छे बने हैं. Let's put मेहंदी on Moti's white ear. त्याचा एक कान पांढरा आहे ना, त्यावर मेहंदी लावूया. Okay, Moti, Moti. Oh, Moti looks so sweet. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. Do you like tea? No, I don't. Do you like ladus? Yes, I do. Do you want coffee? No, I don't. Do you want biscuits? Yes, I do. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजच्या पाठात तुम्ही इंग्रजीत विचारलेले प्रश्न ऐकलेत. त्या प्रश्नांमधला फरक आपण नीट समजावून घेऊया. डू यू लाईक मिल्क म्हणजे तुला दूध आवडतं का? आधी नीट ऐका आणि मग माझ्यानंतर हा प्रश्न तुम्हीही म्हणा. डू यू लाईक मिल्क? बरोबर म्हणालात ना. लाईक म्हणजे आवडणं. ठीक आहे. बरं, आता हा दुसरा प्रश्न ऐका. डू यू वॉन्ट मिल्क म्हणजे तुला दूध हवंय का? नीट ऐका आणि मग माझ्यानंतर म्हणा. डू यू वॉन्ट मिल्क? लाईक म्हणजे आवडणे आणि वॉन्ट म्हणजे हवं असणे.
आता थोडा वेगळा सराव करूया. मी मराठीत प्रश्न विचारीन. तोच प्रश्न तुम्ही इंग्रजीत विचारायचा आहे. करूया सुरू. घंटा वाजली की एकाने उभं राहायचंय. मला इंग्रजीत विचार, तुला पाणी हवंय का? तुला पाणी हवंय का? म्हणजेच डू यू वॉन्ट वॉटर? असंच विचारलं ना? शाबास. मला इंग्रजीत विचार, तुला लाडू आवडतात का? विचार इंग्रजीत. डू यू लाईक लाडूज? असंच विचारलं ना? बरं, आता या प्रश्नांची उत्तरं देण्याचा सराव करूया. लक्षात घ्या, दोन्ही प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं सारखीच आहेत. म्हणजे एखादी गोष्ट आवडत असेल किंवा हवी असेल तर म्हणायचं येस आय डू, आणि आवडत नसेल किंवा नको असेल तर म्हणायचं नो आय डोंट. आता आपण लाईक आणि वॉन्ट या शब्दाचा वापर करून जोडीजोडीने प्रश्न विचारायचा आणि उत्तर द्यायचा सराव करूया. घंटा वाजली की टीचर दोघांना उभं करतील. तुमच्यापैकी एकाने लाईक या शब्दाचा उपयोग करून इंग्रजीत प्रश्न विचारायचा आहे आणि दुसऱ्याने त्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर द्यायचं. डू यू लाईक पुरणपोळी असा प्रश्न आणि येस आय डू किंवा नो आय डोंट असं उत्तर दिलं का? शाबास. आता वॉन्ट या शब्दाचा उपयोग करून असाच सराव करूया. घंटा वाजली की आणखीन दोघं उभं राहतील. तुमच्यापैकी एकाने वॉन्ट या शब्दाचा उपयोग करून इंग्रजीत प्रश्न विचारायचा आहे आणि दुसऱ्याने त्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर द्यायचंय. डू यू वॉन्ट चपाती असा प्रश्न आणि येस आय डू किंवा नो आय डोंट असं उत्तर दिलं का? व्हेरी गुड. आता पाठ संपल्यानंतर पुढची 15 मिनिटं असाच दोघांचा सराव टीचर घेतील. लाईक आणि वॉन्ट हे शब्द वापरून इंग्रजीत प्रश्न विचारण्याचा आणि उत्तर देण्याचा सराव करा. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात